हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत शरीरामध्ये कॅल्शियमचे कमी असल्यानंतर काय करावे याबद्दलची माहिती. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास आहारात योग्य बदल करणे आणि काही सवयी सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी तसेच स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाचे असते. कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश. दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक आणि पनीर हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. रोज किमान 1 ग्लास दूध किंवा 1 वाटी दही प्यावे. पालेभाज्या, मेथी, शेपू आणि पालक यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. तुम्ही नाचणीची भाकरी, आंबील किंवा लाडू खाऊ शकता. सुकामेवा आणि बिया, बदाम, अक्रोड, तीळ आणि खसखस यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. रोज सकाळी भिजवलेले 5-6 बदाम खाणे फायदेशीर ठरते. सोया दूध किंवा सोयाबीनची भाजी आहारात ठेवा. व्हिटॅमिन डी कडे लक्ष द्या. केवळ कॅल्शियम खाऊन चालत नाही, तर ते शरीरात शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. सूर्यप्रकाश, रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. काय टाळावे? अति मीठ. जास्त मीठ खाल्ल्याने लघवी वाटे कॅल्शियम शरीराबाहेर टाकले जाते. कॅफीन, चहा आणि कॉफीचे अतिसेवन टाळा, कारण यामुळे कॅल्शियम शोषणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. कार्बोनेट ड्रिंक्स, शीतपेय हाडांमधील कॅल्शियम कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतात. व्यायाम, हाडांच्या मजबूतीसाठी आणि कॅल्शियम टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे किंवा योगासने केल्याने हाडे निरोगी राहतात. महत्त्वाची टीप: जर तुम्हाला थकवा, सांधेदुखी किंवा स्नायू आखडणे यांसारखे गंभीर लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची तपासणी करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कॅल्शियमच्या गोळ्या खाणे टाळा. आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.